हे दैवत होते आणि आजही दैवत. अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या. काका पुतण्यामध्ये चाललंय काय? राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा आणि विधानसभेला तर पवार विरुद्ध पवार थेट सामना पाहायला मिळाला. मात्र आता अजित पवारांनी शरद पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार हे कालही दैवत होते आणि आजही दैवत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे पवार काका पुतण्यामध्ये चाललंय काय असा प्रश्न पडला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोठा राजकीय सामना पाहायला मिळाला. पवार काका पुतण्याने एकमेकांवर टीकास्त्र डागण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र मागील काही दिवसांपासून अजित पवारांनी शरद पवारांवर काहीसं प्रेम आल्याचं दिसत आहे. बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार हे आपले दैवतच असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे कालही दैवत होते आणि त्यांना आजही दैवत मानतो असं विधान अजित पवारांनी केलं आहे. आपले काका चांगले आहेत हे म्हणण्याशिवाय आता त्यांच्याकडे पर्याय नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवारांनी काका आपले दैवत आहेत. काकांची पुण्याई आपल्या मागे आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे अजितदादांमागे काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांना मागील काही दिवसांपासून काका शरद पवारांच्या प्रेमाचा उमाळा आल्याचं दिसत आहे. पिंपरी चिंचवडच्या आधी अजितदादांनी बीडच्या कार्यक्रमातही आई, वडील आणि चुलत्याच्या आशीर्वादाने आपलं चांगलं चालल्याचं वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यामध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं होतं. मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर वातावरण बदललं आहे. शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी अजित पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी सहकुटुंब जात पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बीडमधील चुलत्याचा आशीर्वाद आणि आता पिंपरी चिंचवडमधील पवार कालही दैवत आणि आजही ही अजित पवारांची वक्तव्य खूपच बोलकी आहेत.